जय हिंद, जय हिंद. थँक्यू. मी बऱ्याच वक्त्यांनी आदरणीय आमदार महोदयांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि दत्तकर सरांनी देखील सत्काराच्या दरम्यान प्रत्येक जवानाने प्रत्येक शहीदाने देशाप्रती काय कर्तव्य निभावलं आहे हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि आमच्या झोपलेल्या मनाला कुठेतरी एक चाहूल दिली आहे जागा होण्याची की लोकांनी आपलं बलिदान आपल्या देशासाठी दिलं आहे आणि आम्ही अजूनही झोपलेलो आहोत. तर थँक्यू कॅप्टन दत्तकर साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय भाईजी, आदरणीय आमदार लिंगाडे साहेब, सरोदे मॅडम, कोमलताई, डॉक्टर झवर साहेब, माझे सहकारी ॲडिशनल एस पी महामणी साहेब, ॲडिशनल कलेक्टर शेलार साहेब, इतर मान्यवर, समोर बसलेल्या शहीदांच्या आई, पत्नी, माऊल्या आणि जमलेले सर्व श्रोते आणि विद्यार्थी मित्रांनो, एक काव्याची पंक्ती होती की आम्ही लहानपणापासून ऐकतोय की शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मिटने वालों का यही बाकी निशा होगा. देशावर कुर्बान होणाऱ्या जवानाला जी इज्जत दिली जाते या देशामध्ये, माणसाच्या मनामनामध्ये, शक्य आहे प्राईम मिनिस्टर विमानांमध्ये फिरत असतील, वेगवेगळ्या देशांना व्हिजिट करत असतील, राष्ट्रपतींचा सरंजाम त्यांचा लवाजमा वेगळा असतो, फ्लीट चालते विमानांची, फ्लीट चालते गाड्यांची, पण मनामध्ये जी प्रेम आणि इज्जत एखाद्या शहीदाला मिळते ती मला नाही वाटत भारतात कोणाला मिळत असेल. हा आपल्या देशाची परंपराच तशी आहे. या देशाची परंपरा तशी आहे कारण की हजारो वर्षांपासून आक्रमण सहत आलेला ही भूमी आहे, ही संतांची आणि वीरांची भूमी म्हणतो आपण. आणि या देशाचा बेसिक गुण इथल्या प्रत्येक माणसाचा, इथल्या प्रत्येक स्त्रीचा, या जमिनीचा, या पाण्याचा, या हवेचा, या झाडांचा, इथल्या फुलपाखरांचा सुद्धा आणि इथल्या वाघाचा सुद्धा गुण एक आहे, सहिष्णुता. सहिष्णुता, टॉलरन्स. टॉलरन्स इज द फोर्टे ऑफ इंडिया. या देशाने जो टॉलरन्स जगाला शिकवलेला आहे, जी सहिष्णुता, जे सहन करण्याची शक्ती ही जी जगाला दिली आहे ती भारतापेक्षा जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये मुळीच नाही आणि म्हणून आम्ही आक्रमण सहन केली. वेदांमध्ये कुठेतरी पुराणांमध्ये स्मृतीमध्ये लिहून ठेवलं आहे की तुम्ही जर तुमची जमीन सोडली, तुम्ही जर तुमची लँड सोडली, इफ यू ट्रॅव्हल इन टू द सी बाय वे ऑफ अ बोट अँड इफ यू लिव्ह युअर लँड यू लूज युअर रिलिजन अँड यू लूज युअर कास्ट. काही गोष्टी जुन्या आहेत त्या आपल्याला मागे खेचतात. या गोष्टींमुळे स्पिरिट ऑफ ॲडव्हेंचर आमच्यामध्ये असून सुद्धा ते तेव्हा उजागर झालं नाही, तेव्हा त्याला एक्सपोजर मिळालं नाही किंवा ते जगाला खोलून दिसलं नाही. आम्ही आमच्याच जागांमध्ये राहिलो आणि बाहेरच्यांनी आमच्यावर आक्रमण केलं. मंगोल आले, सिथियन्स आले, पर्शियन आले, इराणी आले, अफगाण आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्लिश आले, ब्रिटिश आले, मुघल आले, सगळ्यांनी आपल्यावर राज्य केलं. प्रत्येक जगातल्या, मला वाटतं परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक वंशाचा, प्रत्येक रेसचा, प्रत्येक रंगाचा, प्रत्येक प्रकारच्या उंचीचा, प्रत्येक प्रकारचे जीन्स असलेला, प्रत्येक प्रकारचे हेरिडिटरी कॅरेक्टर असलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक हर कौम ने हिंदुस्तान पे हमला किया. इतके हल्ले वर्षानुवर्षे, हजारो वर्षे सहन करून सुद्धा आजही भारत कायम आहे, आजही भारत कामयाब आहे, आजही भारत उत्कर्ष करतो आहे. आणि हे सगळे जे लोक होते, ब्रिटिश होते, मुघल होते, मंगोल होते, डच होते, फ्रेंच होते, इराणी होते, पर्शियन होते, अफगाण होते, हे जे लोक आले यातले बरेचसे लोक परत गेले, पण अनेक लोकांनी या देशाला आपली भूमी, आपलं घर म्हणून सिलेक्ट केलं आणि ते इथेच रसून बसून गेले, इथे सेटल झाले. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आहे
की इंडिया इज अन एथनॉलॉजिकल म्युझियम. एथनॉलॉजिकल म्हणजे प्रत्येक रेसचा, प्रत्येक जीन्स असलेला माणूस तुम्हाला या जमिनीत सापडेल. यू विल फाइंड इथे तुम्हाला मुसलमान सापडतील आणि प्रत्येक देशात प्रत्येक रेसचा, प्रत्येक धर्माचा माणूस आणि प्रत्येक धर्माचं धर्मस्थळ तुम्हाला भारतामध्ये सापडेल. जगाच्या पाठीवर असा कुठलाही देश नाही की जिथे सगळे धर्म एका ठिकाणी येतील. हा एकमेव देश तुम्हाला. आपल्याला इथे मुस्लिम सापडतील, मशीद सापडतील, तुम्हाला इथे शीख सापडतील, तुम्हाला गुरुद्वारे मिळतील. बौद्ध बांधव आहेत, तुम्हाला विहार सापडतील. जैन बांधव आहेत, तुम्हाला स्थानक सापडतील. हिंदू आहेत, तुम्हाला मंदिरं सापडतील. ख्रिश्चन्स आहेत, तुम्हाला चर्चेस सापडतील. आणि ज्यूज आहेत, तुम्हाला सिनागॉग सापडतील. एक भी धर्म दुनिया का ऐसा नहीं है जो हमारी जमीन पे नहीं है. म्हणून भारताने या लोकांना ॲक्सेप्ट केलं. सहिष्णुतेची लिमिट सांगतोय मी तुम्हाला की या देशाने, या जमिनीने, आमच्या पूर्वजांनी या फॉरेनर्सला, या परकीयांना आपलंसं केलं. त्यांच्यात मिळून गेले आणि इतकं आपलंसं केलं की त्यांचे देवसुद्धा आपले केले. आपण कोणाचं देवाला मानणं ही सगळ्यात मोठी इज्जत देणं आहे कोणाला. बिकॉज गॉड इज वन. गॉड इज वन. देव एक आहे, ईश्वर एक आहे. ज्ञानेश्वर माऊली पसायदानामध्ये सांगते, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीला त्यांनी वाघयज्ञ म्हटलं आहे. ज्ञानेश्वरीला वाघयज्ञ म्हटलं आहे. आणि जेव्हा वाघयज्ञ पूर्ण झाला, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, तेव्हा माऊलींनी निवृत्तीनाथ या ग्रंथाचे होत आहेत आणि निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु आहेत. म्हणून आपल्या गुरुला प्रणाम केला. काही श्रोत्यांना, जाणकारांना, विद्वानांना ज्ञानेश्वरीचं निरूपण करायला बोलवलं आणि त्यांना निरूपण केलं. त्यांनी ते अवधानपूर्वक ऐकलं. ते ऐकल्यानंतर माऊली परमेश्वराकडे वळते, ईश्वराकडे, आणि ईश्वराला सांगते, आता विश्वात्मके देवे नाव ओ